तर चला तर मंडळी, मग तुम्ही तिळाची चटणी खाल्ली असन, जवसाची खाल्ली असन, कराची चटणी खाल्ली असन, शेंगदाण्याची चटणी खाल्ली असन, तुम्ही अशा बऱ्याच चटण्या करून खाल्ल्या असतात, पण कढीपत्त्याची चटणी कधी तुम्ही केलेली करून खाल्लेली आहे का? नसेल खाल्ली तर चला तर मी कढीपत्त्याची चटणी बनवली, अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा। रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर चला तर आज आपण कढीपत्त्याची मस्त अशी चटणी बनवणार आहोत आणि ही खूप अशी आरोग्यदायी आहे, शरीरासाठी चांगली आहे आणि मस्त अशी। तर त्यासाठी मी आता कढीपत्ता धुवून स्वच्छ निथळायला ठेवला चाळणीमध्ये आणि निथळ्याच्या नंतर ह्या पासा कपड्यावर वाळू घातलेल्या मस्त पातळ। आता हे फॅन खाली चांगला 1 तासभर सुकू द्यायचा, तोपर्यंत आपण चटणीला काय काय साहित्य लागते ते बाकीची तयारी करू, तोपर्यंत कढीपत्ता मस्तपैकी फॅन। तर मग कढीपत्ता सुकेपर्यंत आपण हे काय काय सामान लागते ते बघू। तर इथं पहा मी एक चणा डाळ घेतली, म्हणजे हरभरा डाळ पण म्हणू शकता, एक अर्धी वाटी घेतलेली, उडदाची डाळ अर्धी वाटी घेतलेले आणि शेंगदाणे चांगली सपट वाटी घेतलेले आणि डाळवं, फुटाण्याची डाळ म्हणतात डाळवं, हे अर्धी वाटी घेतलेले, पुन्हा तीळ अर्धी वाटी घेतलेले। तीळ मी भाजलेले आहेत तरी पण पुन्हा एकदा गरम करणार आहे आणि शेंगदाणे पण भाजलेले आहेत पण आणखीन एकदा गरम करणार आहे। तर अर्धी वाटी तीळ घेतले आणि चांगले 2 चमचे पोहे खायचे जिरं घेतलेले आणि थोडीशी मेथी दाणे पण 2 चमचे घेतलेले आणि एक लसणाचे 2 गड्डे घेतले। लसूण तुम्ही टाकलं तर चालते, नाही टाकलं चालते, आपल्या मनावर आहे। आणि इकडे पहा मी एक खोबळा घेतला, ही भाजलेला आहे चांगला, तर मी खिसून घेणार आहे ही। आणि इकडे पहा मिरची घेतली, लाल मिरची, तर माझ्याकडं 2-3 नमुन्याच्या मिरच्या आहेत, काळ तिखट करण्यासाठी आणलेल्या आहेत। तर आता सध्या पावसाचं वातावरण तसे ठेवून दिलं, तर मला चला मी त्यातल्या 2 नमुन्याच्या घेतलेले, पण मला याची नाव माहीत नाही ते कोणती मिरची आहे, पण हिचं नाव माहीत आहे, ही बेगडी मिरची आहे। तर ह्या पण मी 9-10 घेतलेले आहेत आणि ह्या पण 10-15 घेतलेले। तर तिखट सपकनुसार आपल्या घालायच्या मिरच्या आणि ह्या चवीनुसार मीठ घेतलेले। तर आता हे चांगला कढीपत्ता व्यवस्थित सुकेपर्यंत हे आपल्याला काय करायचं, सगळं हे फ्राय करून घ्यायचं, कोणतं भाजून घ्यायचं। चला तर मग आता याची आपण तयारी करू। भाजण्या अगोदर, तयारी करण्याच्या अगोदर मी थोडक्यात तुम्हाला याची गुणधर्म सांगते, कारण मी माहिती आहे म्हणून सांगत नाही, तर कारण मी त्याच्यातून गेलेले, मी अनुभवलेले, म्हणून मी तुम्हाला याची गुणधर्म सांगते। तर हरभरा डाळ पण चांगली असते आणि उडदाची डाळ पण आपल्या शरीरासाठी, पोटासाठी चांगली असते। हिवाळ्यामध्ये पहा उडदाची डाळ घालून थंडीमध्ये लाडू करतात बघा, काजू बदाम त्यात उडदाची डाळ मिक्स असते आणि शेंगदाणा पण चांगला असतो आणि त्यानंतर जिरं पण चांगले असते। तर पहा आपल्याला कधी पोट गच्च झालं, कुठं बीपीचा काही त्रास असला तर जिरं आणि बडीशेपचं भरड करायची किंवा रात्री भिजू घालायची, भिजू नाही घालणं झाली तर जिरं बडीशेपची भरड करायची आणि ते उकळायचं पाणी आणि ते 1/2 ग्लास सकाळी सकाळी प्यायचं, आपलं पोट साफ राहतं। आणि कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून तुमच्याशी शेअर करायले। आणि डाळ पण चांगला असते, चिवड्यामध्ये याच्यामध्ये वापर करतो आणि मेथ्या दाण्यात तर एवढे गुणधर्म आहेत। तर पहा आपल्याला जर बीपीचा याचा त्रास असेल ना, तर बीपीच्या पेशंटला रात्री हे मेथी दाणे थोडेफार 1 पोहेखाचा चमचा भिजू घालायचं। तर ते कशात भिजू घालायचं, चिनी मातीच्या भांड्यात, म्हणजे आपले चहा प्यायचे कप असतं ना, त्या कपामध्ये भिजू घालायचं, रात्री सकाळी याचं पाणी प्यायचं आणि फुगलेले मेथी दाणे पण आपण असे थोडेसे खालीवर करून खायचे, याचं पाणी प्यायचं, एकदम आपला बीपी कंट्रोलमध्ये राहते। आणि तिळं पण एकदम भारी आहेत आपल्या शरीरासाठी। तर पाहता आजकाल कुठली पण तेल निघाली, सोयाबीनचं तेल जास्त खाण्यात तर कसं कोलेस्ट्रॉल वाढतात, फॅट वाढतात शरीरामध्ये। तर कधी बी नाही का खाण्यामध्ये जास्त तिळाचा वापर करायचा, कारण मी तर करते पहा जास्त तिळाचं पावडर करून ठेवते, भाज्याला ह्याला तिळाचा जास्त वापर करते। तर ह्याची पण पहा मी लसण पहा, लसणाचे गुणधर्म म्हणजे पहा आता हे सरकारी लसण आहेत, गावरान लसण आता क्वचितच भेटायलेत। तर लालसर कलरचा तो गावरान लसण असतो ना, आपला जर ब्लॉकेज असेल, नसा मोकळ्या करता असेल, बीपीचा जर त्रास असेल ना, तर गावरान लसणाची 1च पाकळी सकाळी आपण तोंड धुतल्याबरोबर चावून खायची। तर आपल्या जे नसा असतात ना ब्लॉकेजच्या, तर अशा नसा मोकळ्या होतात पहा। आणि प्रत्येक वस्तूचं मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्यामुळे तुमच्याशी शेअर करते। तर दुसऱ्याचं ऐकून म्हणजे नाही, पण मी अनुभवलेल्याच गोष्टी तुमची शेअर करायचा प्रयत्न करायले। आणि हे जे कढीपत्ता आहे ना, कढीपत्ता ते एवढा बहुगुणी आहे हे, कारण ज्याला अटॅक आला, जास्त बीपी आहे, त्यांनी काय करायचं, हे कढीपत्ता, कारण आपली खायची वस्तू आहे, कमी जास्त झालं तर काय हरकत नाही। तर एवढा मोठभर कढीपत्ता काय करत असा कुटायचा चांगला दगडी खलबत्त्यामध्ये, तसं तर कोणी मिक्सरमध्ये काढलं चालतंय, पण दगडी खलबत्त्यातला जास्त गुण येतो। तर हे कुटायचा आणि वस्त्रगाळ करायचा आणि चांगलं 1 कप किंवा अर्धा कप, आणि जास्त झालं तर काय हरकत नाही,
तर त्याचा सकाळी सकाळी आमुष उपाशी पोटी याचा एक अर्धा कप रस प्यायचा. कसलाही तुमचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो आणि ब्लॉकेज नसा अशा मोकळ्या राहतात. एवढा हे कडीपत्त्यामध्ये गुणधर्म आहे. तर चला तर आपण आता हे कोणते भाजायचं कोणतं फ्राय करायचं तर हे आपण बाकीच तयार करू. तोपर्यंत कडीपत्ता सुकते. शेवटी कडीपत्ता गरम करून घ्यायचा. हा प्रयोग एकदाच नाही करायचा, कारण हे तुम्ही 2 दिवसाला दिवस आड करून जर याचं पाणी प्यायचं, कारण एकदाच पिल्यानं कोणताच फरक पडत नाही. तर हे असं 2 दिवसाला 1 दिवसाला 4 दिवसाला असं पित राहायचं हे. आणि सोपचं आणि जिरेचं पण पाणी 2-3 दिवसाला एक पित राहायचं. एकदाच पिल्यानं काही फरक पडत नाही, पण असं आपलं कंटिन्यू अशी क्रिया चालू ठेवायची. त्याच वेळेस आपल्याला याचा चांगला गुणधर्म येतो आणि फरक पडतो. आणि कडीपत्त्याचा पण तुम्ही 2-3 दिवसाला एकदा एक अर्धा कप रस प्यायचा, कारण कडीपत्ता कमी जास्त झाला तर खायची वस्तू आहे आणि सगळ्या खाण्याच्या वस्तू कमी जास्त झालं तर काहीच फरक पडत नाही. आता काय काय करतात, कडीपत्त्या चटणीकाचे प्रमाण घेतात, ग्रामवर मोजून घेतात, हे घेतात. काही ग्रामवर मोजून घ्यायची गरज नाही, प्रमाण घ्यायची गरज नाही, कारण प्रत्येक वस्तू आपल्या खाण्यातली जास्त कमी झालं त्याचा काही शरीर परिणाम होत नाही. आता त्यामुळे असं प्रमाण मोजून घ्यायचं नाही, फक्त आपल्या अंदाजाने घ्यायचं. किती कडीपत्ता आहे त्यानुसार किती घ्यायचं. कमी जास्त झालं तर काहीच फरक पडत नाही, उलट चांगलं आहे. आणि तसं तर नाही का मी कडीपत्त्याचा व्हिडिओ, कडीपत्त्याच्या चटणीचा व्हिडिओ मी गेल्या वर्षी केलेला आहे, पण आता नाही का माझ्या पुतणसुनाची डिमांड होती. कारण परवा आम्ही परभणीला गेलतो, तर माझे भाई म्हणजे मालकाचे मोठे भाऊ, त्यांची देवातनं खूप दिवस झालेले, तर त्यांची पुण्यतिथी होती. गणपतीच्या सीझनमध्ये ते गेलेले. तर पुण्यतिथीला आम्ही परभणीला गेलो, तर माझ्या त्या पुतणसुना तिघी पण होत्या. तर त्या म्हणल्या मागं मी बघा मधुमक्क्याची भजे केली होती, तर माझ्या पुतणसुनानं मला सांगितलेलं होतं रेसिपी. तशी तर मला माहीत पण होती, पण त्यांनी सांगितलं मी लगेच झटपट केलेली होती. तर त्या म्हणल्या काकू, आणि त्यांच्या कडीपत्त्याचं खूप मोठं झाड आहे, 1-2 झाड आहे त्याच्या घरामध्ये, घराच्या बाजूला. तर मी कडीपत्ता तोडू लागले आणण्यासाठी. तर त्या म्हणल्या काकू ह्याची चटणी, कडीपत्त्याची चटणी कशी करायची त्याचा व्हिडिओ टाका म्हणे, आम्ही पण करून बघतो. म्हणून मी मुद्दाम त्यांच्यासाठी पुन्हा डबल हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करायले. चला तर मग आता आपल्याला तयारीला आपण काय करणार आहे, लाकडे शेगडी पेटवलेले आणि याच्यावर मस्त लोखंडाच्या कढईत हे सगळं आपण फ्राय करून भाजून घेणार आहे. कशी गॅस सारखी शेगडी चालते अशी या पायाकडे मस्त पेटवणे. कमी 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 3 याच्यावर आपला कमी पाहिजे असं 2 नंबर मध्यम असं फुल मंडर हे कसा आवाज येते मस्त. आपल्या गॅससारखी चालते आणि खूप पटकन याच्यावर भाज्या होतात. मस्त कढई गरम झालेली, थोडंसं तेल घालायचं याच्यामध्ये. मस्त तेल गरम झालेले, याच्यात अगोदर हरभऱ्याची डाळ घालायची आणि मस्त अशी तळून फ्राय करून घ्यायची. मस्त तळलेले लालसर. तर ह्या डाळी तळायच्या म्हणजे थोडासा खुसखुसपणा येतो, कडकपणा कमी होतो आणि चवीला पण छान लागते. म्हणून या डाळी अशा फ्राय करून घ्यायच्या. आता उडदाचे हे पण असे फ्राय. हे सगळं हे खोबऱ्याला तेल नाही टाकलेलं हे फ्राय करून. आता मी हे तळूनच घेतलं म्हणजे समजा, पण तळून नाही घ्यायची पण गरज, तळून नाही घेतलं चालते. थोडंसं तेल टाकून असे परतून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत तरी चालते. पण मी थोडंसं जास्त तेल पडल्यामुळं तळूनच घेतलं, डायरेक्ट असं परतून घेतलं तरी चालते. आणि तीळ आणि जिरे एकत्र भाजून घेतलेले. आणि इकडं पहा मिरच्या पण अशा भाजून घेतलेल्या आहेत थोडंसं तेल टाकून. आणि हे पहा कढीपत्ता, त्याच्यात मी बिलकुल तेल नाही टाकलेलं, असं एकदम शेगडी बंद केलेली. आणि हे पहा गरम कढईत असं फक्त शेकून घ्यायचा, कारण धुतल्यामुळे थोडासा वळसर असते. तर हे पासा कुरकुरीत होईपर्यंत असा भाजून घ्यायचा. कोणी कोणी तळून घेतं, पण तळून नाही घेतला मी, असंच गरम करून घेणार आहे चांगला. आणि पहा मी अशी भरपूर कढीपत्ता चटणी करणार आहे, त्यामुळं हे कढीपत्ता भरपूर असल्यामुळं पान पण भरपूर वापरलेले. मस्त कुरकुरीत व्हायला. कुरकुरीत बनायला मस्त. तर पहा कढीपत्ता पण गरम करून जरा भाजून, आणि मी नाही का असा जास्त कुरकुरीत नाही होऊ दिलेला, असा मध्यम होऊ दिलेला आहे. जास्त ओला पण नाही आणि जास्त कुरकुरीत पण नाही. आता हे आणि डाळी
थोडंसं थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून काढायचं। आता एकदम हे असं थंडगार झालेले, तर मी काय करणार अगोदर मिरच्या सादळतील थोडं म्हणून मिरच्या अगोदर बारीक करून घेणार आहे। मी हे मिक्स नाही करणार सगळं, कारण माझं भरपूर आहे ना, तर त्यामुळे मी एक 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 काढून घेणार आहे। तर पहा मी मोठ्या भांड्यातून छोट्या भांड्यात घेतलं, बरोबर बारीक होईना झालं। तर ह्या पायी वेगळी मिरची आणि दुसरी 2 नंबरची मिरची घेतली ना, तर ह्या पायी जास्त बारीक पण नाही केलेली, थोडीशी भरड भरड केलेली। तर पहा मी वेगवेगळे काढलेले, हे मिरची वेगळी काढलेली, थोडी भरड काढलेली, पण हे उडदाची डाळ हरभरा डाळ एकत्र काढलेली, तीळ जिरे एकत्र काढलेले, हे डाळ व शेंगदाणे काढलेले। आता हे सगळं काढले। ह्या पायी इकडं कढीपत्त्याचं पण काढलेले। तर आता हे काय करणार मी असं एकत्र मिक्स करून हे पुन्हा नंतर सगळं एकजीव करून पण मिक्सरच्या भांड्यातून फिरवणार आहे थोडंसं। पायाच्या चवीनुसार मीठ घेतलेले। तर कसं आहे मंडळी, आता मोजून मापून मी घेतलेलं नाही, माझ्या अंदाजाने घेतलेले। आणि ज्याला समजा अंदाज लक्षात येत नाही किंवा खरटाळणी व्हायची, जास्त कमी व्हायची भीती वाटतं, तर त्यांनी मोजून पण घेऊ शकता। पण हे जरी जास्त कमी कुठलं झालं ते शरीराला हानिकारक कोणतंच नाही, उलट हे शरीरासाठी चांगलं आहे आणि सगळ्या खाण्यातल्या वस्तू आहे। कमी जास्त झालं तरी काय नाही, आपल्या अंदाजाने घ्यायचं हे सगळं। तर ह्या पाय पूर्ण असं मिक्स केलेलं आहे। आता एकदा भांड्यातून पुन्हा फिरवून घेऊ। याच्यात मी थोडीशी कसुरी मेथी पण घालणार आहे, चव येते छान। तर कोथिंबीर पण घालू शकता आणि यातली कुठली एखादी वस्तू कमी जास्त पण करू शकता, असं काही नाही। तर आम्ही असं भरड भरड काढलेलं एकजीव करून, आणि तुम्ही याच्यात मिरचीच्या ऐवजी लाल तिखट जरी घरातलं वापरलं ना तरी चालतंय। आज झाली आपली मिक्सरमधून फिरवून कढीपत्त्याची चटणी। तर आता हे काय करायचं, आपल्याला थोडीशी अशी टोपल्यामध्ये फॅन खाली 5-10 मिनिट ठेवायची, नंतर आपल्याला हे काचेच्या भरणीत ठेवायची। हा मस्त 5-10 मिनिट फॅन खाली ठेवली, मस्त चांगली म्हणजे थंडगार झालेली। तर पाहता जेवणासोबत खाला एकदम भारी आणि शरीरासाठी आरोग्यदायी अशी बहुगुणी मस्त अशी। आणि ही चटणी कमीत कमी 1 ते 2 महिने टिकते, तेवढी तर आपल्या घरात टिकत नाही म्हणा। आम्ही तर नाही का 2-3 टाईम जेवणासोबत खातो, आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते। आणि याच्यामध्ये तुम्ही चिंच टाकू शकता किंवा लिंबू पण पिळू शकता, आंबट आपल्याला आवडलं तर। पण मी नाही आंबट पिळलं, कारण ॲसिडिटीमुळं नाही जमत मला, म्हणून मी नाही त्यात आंबट टाकलेलं। तुम्ही आंबट पण टाकू शकता, तिखट कमी जास्त करू शकता, यातली एखादी वस्तू कोणती पण कमी जास्त करू शकता, असं काय नाही, प्रमाणात पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, पण शरीरासाठी खूप चांगलं आहे हे। तर मंडळी, कसं वाटलं आमचा आजचा कढीपत्त्याच्या चटणीचा व्हिडिओ? आवडल्यास तुम्ही पण अशा पद्धतीने थोडंफार करून बघा, आणि आवडली तर मला जरूर कमेंट करून सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल ना, तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्ही जर सबस्क्राईब केलं लवकर लवकर, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन। चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। रामकृष्ण हरी।